तर अशा तऱ्हेने आपल्याला 20,000 रुपये खर्च करावाच लागणार आहे, यामध्ये काही पर्याय नाही. तर जय शिवराय मित्रांनो, मी अभिजित पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलो आपण शोरूमला. शोरूम आपलं कोल्हापूरला आहे बघा, आंबा फाट्याला आहे, SS मिरजे म्हणून. तर आलोय आपण इकडं आता सर्व्हिस करायला, सर्व्हिस करावीच लागणार आहे. तर अशा पद्धतीने चारी टायर पण आपले उचलून घेतले. ते सेकंड सर्व्हिसला आपलं हाफ ग्रीसिंग आणि ऑइल चेंजिंग वगैरे आहे, आणि सेकंडला हेच येतं, कारण की 1,20,000 आपलं किलोमीटर झालं की सर्व्हिस दुसरी करायला लागते. म्हणजे प्रत्येक 60ला सर्व्हिस असते. फर्स्टला आपलं काय फक्त ऑइल चेंज वगैरे होतं, आणि सेकंडला आता हाफ ग्रीसिंग वगैरे येतं. असं टायर वगैरे खोलून हे करायला लागते, ग्रीस वगैरे असतं ते चेंज करायला लागते. पहिलं खराब झालेलं असतं ते काढून नवीन त्याला त्यामध्ये भरून ग्रीस भरून परत होतं तसं सगळं बसवावं लागते. आणि त्यात एक ऑइल सील म्हणून असते, ते चेंज फक्त होतं म्हणजे पुढं मागं. बाकी ग्रीस भरायचं आणि ऑइल सील नवीन टाकून बसवतात. बाकी यामध्ये काय असं काही नवीन नाही. आणि अशा तऱ्हेने आज बघा ऊन पण पडले, आणि रोज पाऊस होता, किचकिच वाटायचं एकदम. आणि आज जरा बरं वाटते का, जरा मस्त वाटते वातावरण. आणि बघा ह्याने आतमधलं ऑइल सील वगैरे असं सगळं काढून घेतलेत. बेरिंग वगैरे आतमधले ड्रममध्ये असतं तिकडं, ते आता हे ऑइल सील आहे बघा, हे फक्त चेंज होतं. आपण विचारलं होतं त्यांना, हे फक्त चेंज होतं, बाकी काय चेंज होत नाही. ग्रीस वगैरे भरतात. हे पहिलं आहे ते काढायचं चालू केले बघा त्यांनी सध्या, आणि हे आता काढून घेणार आणि दुसरं नवीन त्यामध्ये ग्रीस भरणार. त्या गाडीचं बघा ग्रीस म्हणजे खराब झालेलंच नाही सोडा, तरी पण आपल्याला आता वॉरंटी मध्ये आहे म्हटल्यावर बदलून घ्यायला लागते. शोरूमचा जो नियम आहे त्यानुसार 3 आपल्याला सर्व्हिस करायला लागते आहे, त्या सर्व्हिस फ्री असतात आहे त्यामुळं. आणि वॉरंटीचा विषयमुळं आपल्याला 3 वर्षाची वॉरंटी दिली आहे गाडीला. त्यामुळं व्यवस्थित जे काम शोरूम करून देते ते केलंच पाहिजे, पर्याय नाही. नाहीतर मग ते परत आपल्याला वॉरंटी देत नाहीत. असं ग्रीस वगैरे भरून घेतले बघा, हे ड्रममध्ये पण घेतलं आहे, आणि बेरिंगला वगैरे व्यवस्थित सगळं लावून घेतले ग्रीस त्यांनी. आणि मेन म्हणजे पार्ट आधी धुवून घेतले डिझेलमध्ये, आणि इकडं बघा पुसून वगैरे घेतले. आणि हे ऑइल सीलचा पुढच्या चाकाचं ऑइल सील आहे, 260 रुपयाला एक आहे. असं दोन्ही साईडला 2 आहेत, आणि मागं पण बसते. मागं काहीतरी 2 लागतात, ते तुम्हाला नंतर समजेल. तर असं त्याने बसवायला चालू केलं बघा नवीन ऑइल सील ड्रममध्ये. बेरिंग वगैरे आतमध्ये टाकल्या आणि बसवायचं काम चालू. तर मित्रांनो हे सगळं बघा झालं बसवून, ऑइल सील वगैरे बसवलं आहे, आणि आता हे ड्रम बसवणार आहेत. आणि आपलं ब्रेक पॅड आपल्या लायनिंग वगैरे असं काही खराब झालेलं नाही, त्यामुळं काय चेंज केलेलं नाही. आणि अशा पद्धतीने काम पुढचं झालं आहे, आणि बसवायचं काम चालू आहे. तर पुढचं काय सगळं काम झालं होतं बघा हाफ ग्रीसिंगचं. मग टायर वगैरे त्याने बसवून घेतले लगेच. तर पुढचं झाल्यानंतर गेलो आपण मागल्या टायरजवळ, कारण की मागलं जरा दमवतो, मागलं जरा टाईट असते आणि त्याला जरा घणानं ठोकायला लागते, सहजासहजी काही निघत नाही. मग गड्यानं घनच घेतला आणि ठोकाय चालू केले. थोडा वेळा खटपट केल्यानंतर भावानं काढलं शेवटी, आणि इझीमध्ये परत निघलं, आणि ह्याला हाफ म्हणतात. तर बघा पुढचं प्रोसेस चालू केले भावाने. आता ड्रम वगैरे उतरून लगेच त्यामधलं बेरिंग वगैरे काढायचं होतं, मग त्याला काही वेळ जास्त लागत नाही. तर मग यामध्ये आता बघा बेरिंग आहेत, ते लगेच काढून घेतली. ते यामध्ये 2 बेरिंग आहेत बघा, आणि पुढच्यात आपल्याला एकच होतं, यामध्ये 2 आहेत. आणि एक हा वाटीसारखा एक पार्ट असते, आणि एक ऑइल सील म्हणजे रबरी असते काहीतरी, आणि एक लोखंडी असते काहीतरी. मग ते दोन्ही साईडला पण एक चेंज होतं. आणि इकडचं बघा इथं भावानं चालू केलं आहे ग्रीस भरायला. यामध्ये बघा ग्रीस वगैरे व्यवस्थित प्रॉपरली भरायला लागते, कारण की परतचं हाफ ग्रीसिंग येणार आहे ते 1,20,000ला येणार आहे. त्यानंतर आता आपलं तिसरं येईल, त्याला फक्त काय ऑइल चेंजेस होते, आणि हाफ ग्रीसिंग येते दर म्हणजे 1,20,000ला. मग आता व्यवस्थित सगळं प्रॉपरली भरून व्यवस्थित फिट करावं लागते. आणि याचा बघा सगळे बसवणार आहेत, आणि त्यानंतर टायर वगैरे फिट करणार. शेवटी डिफरेन्शियलमधलं ऑइल चेंज करायचं आहे, आणि खाली जो गड्डा दिसतोय त्यामध्ये 4.5 लिटर ऑइल बसतं. हे पहिलंवालं काढून नवीन त्यामध्ये भरावं लागते. तर अशा तऱ्हेनं आपलं हाफ ग्रीसिंग वगैरे झाले मित्रांनो. आणि फोटो तुम्हाला दिले ते माहितीसाठी, ऑइल सीलचं प्राईस वगैरेसाठी. आयुष्यातली पहिली गाडी आणि पहिलंच हाफ ग्रीसिंग आहे, त्यामुळे आपल्याला पण काय माहीत नव्हतं, आणि त्यासाठी आपण व्हिडिओ केला आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपल्या गाडीचं हाफ ग्रीसिंग पूर्ण झालेलं आहे. आणि राहिलं म्हणजे ऑइल चेंजिंगचा व्हिडिओ काय आपण जास्त घेतलेला नाही, ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण थोडं का होईना पण टाकून देईल. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.